99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर एक दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल। नेमका काय विषय झाला होता आणि तुम्ही काय करत होते? मी प्रकाशन कट्टा जो आहे मंडपातला, त्या प्रकाशन कट्ट्यावर काही पुस्तकांचं प्रकाशन करून बाहेर पडत होतो आणि अचानकपणे माझ्यावर हल्ला झाला। डोळ्यात केमिकल सारखं काळं काहीतरी टाकण्यात आलं आणि तुझा जीव घेतो, संमेलन उधळून लावतो, तुला सोडणार नाही आणि ह्याला मारा आणि काही धारदार शस्त्र सुद्धा त्या हल्लेखोराकडं असावं आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांकडे होती आणि त्या पद्धतीने हा खुनी हल्ला झालेला आहे। फक्त नेमका हल्ला कुणी केला, कशासाठी केला याची काही मला माहिती नाही। संमेलन उधळण्याच्या धमक्या आधीपासून येत होत्या, विश्वास पाटील अध्यक्ष झाल्यापासून संमेलन उधळण्याच्या धमक्या येत होत्या, पण इतकी काही घटना होईल का मला वैयक्तिक कोणाची धमकी नव्हती, पण संमेलनाच्या बाबतीत संमेलन उधळून लावू आणि त्यात लाखो लोकांचा समुदाय गेल्या 2 दिवसापासून संमेलनात सहभागी झालेला आहे, ते एक कारण असू शकतं। सरकारच्या विरोधात मी काल भाषणात बोललो, त्यामुळे पुण्यात सुद्धा काही लोकांनी मी मुख्यमंत्र्यांना धमकी दिली अशा प्रकारच्या माझ्या विरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आहेत, प्रसिद्धीसाठी बातम्या दिलेल्या आहेत। वास्तविक मुख्यमंत्री राज्याचे नेते आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे। राज्याचे प्रमुख असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे काही मागण्या केल्या की सरकारी हस्तक्षेप साहित्य संस्थांमध्ये नको, साहित्य संस्थांमध्ये जी काही न्यायालयीन प्रक्रिया चालली आहे त्यामध्ये हस्तक्षेप नको, हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे, ह्या भूमिका आमच्या राहिलेल्या आहेत। आणि मराठीचं संमेलन साताऱ्यात चांगलं व्हावं, अभिजात दर्जासाठी आपण लाखपत्र पंतप्रधानांना पाठवली, दिल्लीत जाऊन आंदोलन केलं, बासी मर्ढेकरांच्या नामशेष होणाऱ्या घराचं सुशोभीकरण केलं, अशा अनेक कामं भाषण साहित्याच्या विषयावर आपण करतोय। 32 वर्षानंतर साताऱ्यात शतकपूर्व साहित्य संमेलन होतंय, ते सुद्धा लोकांच्या डोळ्यात खुपत असेल किंवा मराठी भाषेला एवढी गर्दी कशी काय उसळली ह्याच्या बाबतीत सुद्धा कोणाच्या मनात काही पोटशिळ उठला असेल। त्यामुळे आम्ही 3 पदाधिकारी, महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, मी आणि सुनीता राजे पवार, हे आम्ही ठाम भूमिका घेऊन कुठल्याही बाबतीत आम्ही भूमिका घेतोय आणि प्राण गेला तरी बेहतर मराठी आणि साहित्याशी तडजोड आमची होणार नाही। आमच्या जरा कडक भूमिका आहेत, कदाचित त्याचा हिशोब करण्यासाठी, बदला घेण्यासाठी, किंवा कुणीतरी सांगितलं असेल की मुख्यमंत्र्याच्या विरोधात बोललाय, आता ह्यांना काही केलं तरी चालेल, अशा कुठल्याही भूमिकेतून हा हल्ला झाला असावा। आता काय मला त्यात काय सांगता येत नाही, पोलीस तपासात वस्तुस्थिती स्पष्ट होईल असं मला वाटतं त्याच्यामध्ये। नाही, पण याबाबत काही माहिती पोलिसांसमोर आलेली आहे का? आता काही तपास नाही, माझा काही पोलिसांशी संपर्क नाही। ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले म्हणून शाहूपूर शाखेचे कार्याध्यक्ष आहेत, ते माझे वैयक्तिक वकील सुद्धा आहेत, ते आणि मावळा फाउंडेशनचे एक सहकारी तुषार मामूलकर हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतायत। माझ्यावर हल्ला झाला त्यावेळेस तुषार मामूलकर होते, डोळ्यात माझ्या काळं जे काही केमिकल गेलं त्यामुळे मला काही नीट समजलेलं नाही काय घडलं ते, पण हल्लेखोरांनी संमेलन उधळून लावू, तुझा जीव घेऊ अशी धमकीवाजा भाषा वापरली। हा, ते काय मी ऐकलं नाही ते, पण एकूण हल्ला झाला आणि मी बेसावध आहे असं बघून तो हल्ला झालेला आहे आणि अशा हल्लेखोरांची आम्ही काही काळजी करत नाही। आम्ही सर्व शक्तीनिशी लढत राहू एवढीच मी तुम्हाला ग्वाही देतो। एकूणच या संमेलनाच्या निमित्तानं एक चांगलं उत्तम प्रतीचं संमेलन जे आहे ते साताऱ्यात पार पडत असताना अशा पद्धतीनं हा जो हल्ला झालेला आहे याबाबत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे। कॅमेरामन सुशांतसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।